नीट पेपर फुटीमधील आरोपींची पुण्यामध्ये चौकशी आहे। 3 आरोपींची पुण्यात सीबीआयकडनं चौकशी करण्यात आली आहे। मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनारला पुण्यामध्ये आणण्यात आलंय। या तिन्ही आरोपींची समोरासमोर चौकशी होणार आहे। दरम्यान याच संदर्भात सीबीआयच्या कार्यालयाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। सीबीआयच्या पुण्यातील याच हेडक्वार्टरमध्ये आज भरपूर हॅपनिंग बघायला मिळतात। कारण नीट पेपर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मनीषा वाघमारे जी एजंट आहे आणि दुसरी मनीषा पांढरे जी NTA सदस्य म्हणजेच पेपर सेटरमधली सदस्य होती, ह्या दोघींनाही इथं आणलं गेले। त्यांची समोरासमोर चौकशी होतेच आहे। प्लस त्यांच्या घराची झाडाझडती घेतली जाते। नंतर त्यांना त्यांच्या घरी स्पॉट व्हिजिटला नेलं जाणार आहे। आणि यासोबतच आत्ताच दिल्लीतील एक सीबीआयची टीम जो प्रमुख आरोपी जो पहिला पकडला गेला नाशिकचा शुभम खैरनार त्यालाही इथं आणलं गेलंय आणि या तिघांची एकत्र इथं चौकशी केली जाणार आहे। यासोबत पुन्हा IT एक्सपर्ट जे आहेत दिल्लीचे, मग यांनी जे संभाषण केलं होतं मोबाईलवरनं किंवा पैशांची जे देवाणघेवाण जे सगळे त्यांचे चॅटिंग आहे ते उडून टाकलेलं आहे, ते रिकव्हर करण्यासाठी ही सगळी टीम इथं एकत्र आली। आणि नेमकं मनीषा वाघमारे असेल, हिच्याकडे जे विद्यार्थी आले होते त्यांनी किती पैसे याच्या खात्यावर जमा केले त्यासंबंधी बँक डिटेल्स असतील। नंतर मनीषा पांढरे हिच्या घरात काही जुन्या प्रश्नपत्रिका सापडल्या होत्या नीटच्या, त्यासंबंधी डॉक्युमेंट, हे सगळं एकत्र बसून आणि प्लस शुभम खैरनार जो प्रमुख आरोपी आहे, जो नाशिकवरनं पेपर लीक प्रमुख पहिला पकडला गेला, अशा तिघांची एकत्रित चौकशी या सीबीआय ऑफिसमध्ये केली जाते। आणि दिवसभर त्यानंतर मग हे सगळं सीबीआयचं कनेक्शन तो PV कुलकर्णी जे मेन आरोपी लातूरवरनं, नंतर काल रात्री डॉक्टर पकडले डॉक्टर शिरोरे डॉक्टर मनोज शिरोरे जे बालरोगतज्ञ, त्यांना ह्या PV कुलकर्णी मोठेगावकरांनी पेपर दिला होता, पेपर विकला होता असं एक बोललं जातं। असं एक त्यालाही रात्रीच इथं चौकशीला बोलून लातूरवरनं नंतर इथं ताब्यात घेऊन चौकशी करून अटक करून दिल्लीला नेलेले आहे। म्हणजे अशा पद्धतीने एक साधारण 10 ते 11 अटक झालेले आहेत त्या पेपर लीक प्रकरणात। त्यातले बहुतांश प्रमुख आरोपी या ज्या पुण्याच्या सीबीआय ऑफिसमध्ये इथं ठेवलेले आहे आणि त्यांची किंबहुना चौकशी केली ते समोरासमोर बसून। त्यामुळे त्यातनं आणखीन काही नवीन धागेदोरे समोर येत आहेत का हेच आता पाहायचं। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे।